आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सर्वेश करले। तर औरा लाचार झालेला आपला आगरी समाज म्हणजे कवाच बघला नाही आणि लोकांनी पण बघला नसेल, तो बघायला लागला तो आपल्या आगरी नेत्यांमुळे। काल झालेले लोकनेते दिबा पाटील कृती समितीच्या एका बैठकीत आपले दिबांचे सुपुत्र बोलावा का यो प्रश्न ते अतुल पाटलांनी असं स्टेटमेंट केला की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे ती दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली। मला त्यांना असं विचारायचं आहे की जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आगरी उमेदवार असता तर ते तेव्हा पण ती खरी श्रद्धांजली असती का? म्हणजे स्वतःचे घालाचे नरड्यान पण बिजांचे देवाचं नाही पारड्यान ही परिस्थिती ही गत चालू आहे का? यो मला प्रश्न विचारायचा आणि या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो, कारण की अजून पण जे आम्ही आमचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यावरचे गुन्हे अजून मागे घेतले नाही। माझा सहकारी मयुरेश कोटकर, अभिनेता मयुरेश कोटकर यांच्यावर शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेला गुन्हा होऊन 3 वर्ष झाली, तो गुन्हा अजून देखील मागे घेतला नाही आणि आमची लोक, आमचे प्रतिनिधी लोक, आमचे नेते मंडळी हे यांचे प्रचारार्थ उतरलात। ही एवढी लाचारी पत्करली या खरोखर शर्मेची गोष्ट आहे। तर या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर जोवर आंदोलकांचे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत मी या चळवळीत, या आंदोलनात आता स्वतंत्र म्हणजे वैयक्तिक मी या चळवळीत। देश में ध्रुवीकरण नहीं होना चाहिए, न सांप्रदायिक आधार पर, न जाति आधार पर, न राजनीति ऐसे 2 खेमों में बंटनी चाहिए कि जिनमें संवाद न हो, जिनमें चर्चा न हो। देश आज संकटों से घिरा है और ये संकट हमने पैदा नहीं किए। जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है। उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जेनेवा भेजा था और पाकिस्तानी उसे देखकर चमत्कृत रह गए। उन्होंने कहा कि ये कहां से आए, क्योंकि उनके यहां विरोधी दल का नेता ऐसे राष्ट्रीय कार्य में भी सहयोग देने के लिए तैयार नहीं होता। वो हर जगह अपने सरकार को गिराने के काम में लगा रहता है। ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे। सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए।